नमस्कार मंडळ, मी दिशांजली, आपला दिशांजली ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे जन्माष्टमी आणि मी आलो कोकणातील माझ्या गावी. आता मी आहे माझ्या आजोळी. मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने दहीहंडी कशी साजरी केली जाते ते आपल्याला बघायची आहे. तर चला मित्रांनो, जाऊया मंदिराकडे. आता घराच्या बाजूला पूर्ण चिरड्याची झाडं लागलीत. एकदम आता गणपती पण जवळ आलेत. आठवडा राहिला आहे फक्त गणपतीसाठी. इकडे आज 15 ऑगस्ट सुद्धा आहे. इकडे आपला झेंडा सुद्धा लागला तिरंगा. समोर ही आपली आहे मराठी शाळा, राजीव आदर्श शाळा बावेलवाडी. तर जाऊया मंदिराकडे. तर चला. इकडे सर्व आता तयारी सुद्धा चालू झाली आहे. इकडे केलीचं झाड उभं करतायत. अजून खूप तयारी चालू बाकी आहे. इकडे समोर एक गेट बनवायचा आहे, मागे एक आहे. दोन्ही साईडला केली सुद्धा लावून घेतल्या. आता वरती शिरडे लावतील, त्याच्यावरती पाईपला आणि हार वगैरे मग नंतर बांधतील. इकडे पण गेट वगैरे बनवतात व तिकडे एक समोर एक गेट. मित्रांनो, सकाळपासून खूप पाऊस पडतोय. सकाळी आम्हाला यायला सुद्धा खूप लेट झाला मुंबईवरून. कोकणातील ही पारंपरिक दहीहंडी तुम्हाला उत्सव कसा वाटतंय ते मला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा. आता कुठेतरी पाऊस थांबला आहे, शांत घेतलाय जरा. सकाळपासून खूप पाऊस पडतोय. कामाला सुद्धा सुरुवात केली आहे. इकडे आतमध्ये राधाकृष्णाला सुद्धा कपडे वगैरे घालतायत देवाचे. तर बघूया आता. संध्याकाळपर्यंत आपल्याला सर्व तयारी करायची. अजून जो तो गेलाय सर्व चिरडे वगैरे आणायला. मित्रांनो, इकडे चिरडे वगैरे लावून झाले. तिकडे आपला भगवा सुद्धा लावतात आज. चिरडे वगैरे सर्व लावून झालेत. इकडे हार वगैरे लावतायत. असं प्रकार इकडे आमच्याकडे असं बनवलं जातं. मेड उभ्या करतात आणि केळीची झाडं वगैरे असं लावतात, चिरडे वगैरे फुलं वगैरे. तर मित्रांनो, असं का करतात तुम्हाला प्रश्न पडला असेल. कारण बघा, आता आमच्या गावामध्ये तरी पण 10-20 तरी दहीहंडी असणार. तर प्रत्येकाच्या खाल्यामध्ये जाऊन फोडणं शक्य नाही, कारण एवढं लगेच आमच्याकडे नाही फोडत. तर इकडे मंदिरामध्ये मनसावून मग नंतर ते इथेच बांधल्या जातात आणि इथेच ते फोडल्यासुद्धा जातात. तर अशा प्रकारे इकडे दहीहंडी साजरी केली जाते.
संध्याकाळ वाजली. तर आता जातोय मंदिराकडे परत. तर आपला उपवास पण आहे माझा. तर नंतर आपल्याला पूजाला सुद्धा जायचं आहे. आता जाऊया मंदिराजवळ. बघूया कुठपर्यंत आली आहे तयारी सर्व. तर चला. मित्रांनो आता मंदिरामध्ये आलोय. तर इकडे नारळ वगैरे मनसवून घेत आहे. होय हातपाय एकदम उत्तम प्रकारे पार पडते. हा एक नारायण गेलेला जागेचा मालक असेल चांगला एकदम पार पडते. 5 जण राधाकृष्ण महाराज की जय. तर मित्रांनो तुम्ही बघितलं इथे आता जागेचा एक नारळ दिलाय. ही ग्राउंड आहे आपला मंदिराची जागा. त्या जागेचा एक नारळ दिलाय. अजून बाकी ठिकाणी पण नारळ द्यायचे बाकी आहेत. तर बघूया व्हिडिओमध्ये पुढे. तर मित्रांनो जाते मंदिरामध्ये. देवाचे वस्त्र वगैरे घातलेत. पूजा वगैरे झाली आहे. इकडे सत्यनारायणाची सुद्धा पूजा केलेली आहे. तर आता इकडे कोण नाही आहे, पण जेवण वगैरे सर्व येतील. मग पोथी सुद्धा वाचायला सुरुवात करणार इकडे. बघूया पुढे. पोथी वाचायला सुरुवात सुद्धा झाली आहे. 11 वाजलेत. तर 1 तासाने बघूया. तर झाले पोथी वगैरे वाचून तर 12 वाजायला आले. तर चला तर मित्रांनो आरतीला सुरुवात करतोय.
वाटले मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.